नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे नैना म्हणत असते की आजोबा, सौरभ माझ्या वर्गामध्ये होता, आम्ही छान मित्र आहोत, हवं तर तुम्ही कलाला विचारा, कलासुद्धा ओळखते त्याला, आमच्या घरातले सगळेजणच त्याला ओळखतात. तेव्हा इथे नैना म्हणत असते की हो की नाही कला, तू सौरभला ओळखतेस की नाही? तेव्हा कला म्हणते हो मी ओळखते. नैना म्हणते तुमच्या सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास नाही आहे, पण कलावरती तरी विश्वास आहे ना, मग तिला विचारा, ती सुद्धा सौरभला ओळखते. तेव्हा इथे रोहिणी म्हणते नैना ते सगळं खरं असलं तरीसुद्धा तू एकटी का भेटायला गेली होतीस? तेव्हा इथे नैना म्हणत असते मॉमींला, तुम्ही उगाच आहे ना राहुलची बाजू घेऊन माझ्याबरोबर आता वाद घालू नका. तुमच्या मुलाने या अवस्थेत माझ्यावरती खूपच जास्त घाणेरडे आरोप केलेले आहेत आणि ते मला सहन होत नाही आहेत. तेव्हा इथे आजोबा म्हणत असतात की झालं गेलं ते सगळं विसरून जा. तेव्हा इथे आबा म्हणतात की रोहिणी आता तू तिला काही बोलू नकोस, आणि राहुल अशा अवस्थेमध्ये बायकोची काळजी घ्यायची असते की तिच्यावरती असा अविश्वास दाखवून तिच्यावरती घाणेरडे आरोप करायचे असतात. तेव्हा इथे नैना म्हणत असते की अशा अवस्थेमध्ये जर राहुलने माझ्यावरती संशय घेतला तर माझ्या बाळावरती काय संस्कार होणार आहेत, गर्भसंस्कार काय देऊ मी त्याला? तेव्हा इथे रजनी म्हणत असते हे बघा राहुल आणि नैना, अशा अवस्थेमध्ये तुम्हाला बाळाची खूप जास्त काळजी घ्यायला लागणार आहे, कारण ह्या अवस्थेतच बाळावरती योग्य ते संस्कार होत असतात पोटामध्ये. त्याच्यामुळे एकमेकांवरती विश्वास ठेवा, एकमेकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आईमध्ये खूप जास्त बदल होत असतात, त्यामुळे आता राहुल तुला नैनाची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर इथे आता राहुल म्हणत असतो मम्मा तुम्हाला बोलावलंस का? तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते हे सगळं काय आहे? तेव्हा राहुल म्हणतो मम्मा मला खरंच असं वाटत होतं ते दोघांमध्ये काहीतरी आहे. तेव्हा रोहिणी म्हणते हा संशय तुझ्या मनात आलाय ना, तो तसाच ठेव, कारण ती नैना आहे ना एक नंबरची मूर्ख आहे. जरी ती साधी नसली ना तरी सुद्धा मूर्ख नक्कीच आहे. तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक कर आणि नक्कीच त्या दोघांमध्ये काहीतरी आहे हे शोधून काढ आणि मग सगळ्यांना सांग. तेव्हा इथे राहुल म्हणतो खूपच जास्त छान आयडिया दिलीस मामा, आता बघ मी काय करतो ते. तर इथे अद्वैत म्हणत असतो या नैनाचं आणि राहुलचं रोजचंच काही ना काहीतरी चालू आहे. तेव्हा कला म्हणते हो ना, या सगळ्याचा आबांना किती त्रास होतो या गोष्टीचा ते दोघंजण विचारच नाही करत, पण राहुलने सुद्धा नैनाताईला थोडं समजून घ्यायला हवं ना. तेव्हा अद्वैत म्हणतो हे बघ, नेहमी राहुलच चुकीचा असतो असं नाही, नैनाच्या सुद्धा काही चुका आहेत. तेव्हा इथे आता अद्वैत म्हणत असतो माझा चार्जर कुठे आहे, लॅपटॉपचा चार्जर भेटत नाही आहे, कुठे ठेवलास तू? कला म्हणते मी कुठे ठेवला आहे? तेव्हा अद्वैत म्हणत असतो तूच नेहमी साफसफाई करत असतेस आणि माझ्या वस्तू इकडे तिकडे करतेस. तेव्हा इथे आता अंजू येते आणि म्हणते अद्वैत साहेब मी आतमध्ये येऊ का? तेव्हा इथे अद्वैतला वाटतं कला त्याला साहेब म्हणते की काय, त्याच्यावरून सुद्धा तो चिडत असतो. तेव्हा इथे अंजू म्हणते की कलाताई तुम्ही तुमच्या पाण्याचा ग्लास खालीच विसरला होतात. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो तिला विसरायची सवय आहेच ती. तेव्हा अंजू म्हणते की त्यांच्या हातामध्ये तुमच्याच इस्त्रीचे कपडे होते म्हणून त्या त्यांचा ग्लास खाली विसरल्या, आणि तुमच्या लॅपटॉपचा चार्जर मीच ड्रॉवरमध्ये ठेवला होता, कारण मी मगाशी रूममध्ये आले होते तेव्हा तो खाली पडला होता. तेव्हा इथे आता कला म्हणते बघितलंस तू, याच्यामध्ये आहे का माझी काही चूक? तेव्हा इथे आता अद्वैत गप्पच बसतो. तेव्हा इथे कला म्हणत असते विनाकारण मला एवढं ऐकवलंस आणि नंतरला सॉरीसुद्धा तर तुला म्हणता येतच नाही ना. तेव्हा अद्वैत म्हणतो तू काय मला आता काम करू देणार नाही, मी उद्या जाऊन ऑफिसमध्येच काम करेन, आता झोपलेलंच बरं. तेव्हा इथे अद्वैत आता कलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि लगेचच झोपी जातो. तेव्हा कला म्हणत असते की स्वतः विनाकारण मला आता बोल बोल बोललाय आणि आता स्वतः शांतपणे झोपलाय. तेव्हा इथे कलाला त्याच्या बोलण्याचा राग आलेला असतो, कारण ती चिडलेली असते आणि इथे तिची काही चूक नसताना अद्वैत तिला बोलून शांतपणे झोपलेला असतो. त्यानंतर अद्वैत आता घोरायला सुद्धा सुरुवात करतो, जोर जोरात घोरत असतो. कला म्हणत असते अरे देवा, आता हा शांतपणे झोपू सुद्धा देणार नाहीये का? तेव्हा इथे अद्वैतच्या घोरण्यामुळे कलाची झोप आता कडू होते आणि ती उठते आणि म्हणते चांदेकर अरे झोपू दे ना शांतपणे. तेव्हा इथे अद्वैत काही आता ऐकायला तयार नसतो. तेव्हा कला उठते आणि म्हणते चांदेकर उठ आणि जरा घोरायचा बंद हो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो ए गप्प बस, नाही माझी रूम आहे, तू बाहेर जा बरं. तेव्हा इथे कला म्हणत असते अरे देवा, हा झोपेसुद्धा माझी रूम माझंच करतोय. तेव्हा इथे कला म्हणते चांदेकर अरे किती घोरतोयस तू? तेव्हा इथे अद्वैत म्हणतो नाही मी घोरत नाही, तू खोटं बोलतेस. तेव्हा कला म्हणते मी खोटं बोलत नाहीये, तू खरोखर घोरतोस. तेव्हा अद्वैत म्हणतो मग मला प्रूफ करून दाखव, त्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही, आणि तो पुन्हा झोपतो. तेव्हा इथे कला म्हणते की आता मी कसं याला प्रूफ करून दाखवू, आणि ती मोबाईल घेते आणि आपल्या मोबाईलमध्ये आता अद्वैतचा व्हिडिओ करते. त्याच्यामध्ये अद्वैत खूपच जास्त जोरात घोरत असतो. असा व्हिडिओ तिने आता प्रूफ म्हणून ठेवलेला असतो. तेव्हा कला म्हणते तुला आता प्रूफ हवाय ना, उद्या सकाळी उठलास ना की बघ तुला हा व्हिडिओ दाखवते, मग तुला कळेल तुझ्या घोरण्यामुळे किती लोकांना त्रास होतो ते. तर इकडे आता सकाळ झालेली असते. तेव्हा कला सगळ्यांना ब्रेकफास्ट देत असते, पण तिची झोप झाली नसल्यामुळे ती सारखी आता आळस देत असते, जांभळणी देत असते. तेव्हा इथे रजनी मॅडम म्हणत असतात की काय झालं कला,
तुझी झोप नाही का झाली? किती जांभई देतेस? तेव्हा कला म्हणते, हो रजनी मॅडम, काल रात्री माझी नीट झोप झालेली नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, कशी होईल झोप? तेव्हा रजनी म्हणते, का रे अद्वैत? तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो की रात्री ती चित्र आणि रांगोळ्या काढत बसते, मग उद्या सकाळी उठायला उशीर होणारच ना, तेव्हा तिची झोप पूर्ण होत नाही. तेव्हा इथे रजनी म्हणते, काय गं कला, तू रांगोळी आणि चित्र काढत असतेस? तेव्हा इथे कला म्हणते, हो, मला झोप नाही आली ना की मी रांगोळी आणि चित्र काढत असते, पण मी रोज तसं करत नाही. तेव्हा आबा म्हणतात, खरंच का सूनबाई? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो आबा, मी तिची नाही का वही बघायला घेतली होती, तेव्हा रात्री भांडत होती माझ्याबरोबर कचा कचा, तेव्हा तुम्ही जागे झाला होतात, तेव्हा ती चित्र आणि रांगोळीच काढत होती. तेव्हा इथे कला म्हणते, हो, तेव्हा मी तसं करते, पण काल रात्री मला झोप नाही येण्याचं कारण काहीसं वेगळंच होतं. तेव्हा रजनी म्हणते, काय कारण होतं? तेव्हा इथे कला म्हणते की अद्वैतमुळे मला झोप आलेली नाही आहे रात्री. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात, काय रे अद्वैत, काय झालं होतं काल रात्री? तेव्हा अद्वैतला आता तिच्या बोलण्याची लाज वाटते आणि तो लगेचच म्हणतो की मी जातो, मला काम आहे, आणि तो मोबाईलवरती बोलत जाण्याचं नाटक करतो आणि कलाला खुणवतो आणि म्हणतो, लवकरात लवकर वरती ये. तेव्हा कला समजून गेलेली असते की आता याला माझ्या बोलण्याचा राग आलेला आहे. तेव्हा कला म्हणते की रजनी मॅडम, तो जोरजोरात घोरत होता तेव्हा मला झोप आली नाही, एवढंच कारण आहे, दुसरं काही नाही. तेव्हा रजनी म्हणते, हां ठीक आहे ना, मी कुठे काय बोलते. तेव्हा रजनी म्हणते, थांबा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. तेव्हा आता कला तिथून लगेचच पळ काढते. तेव्हा सगळेजण त्या दोघांवरती हसत असतात. तर इथे आता राहुल नैनाची काळजी घेण्याचं नाटक करत असतो. तो म्हणतो की हे घे नैना, तुझी विटॅमिनची गोळी घ्यायची राहिली होती, मम्मा म्हणाली तू विसरलेस म्हणून मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे. तेव्हा इथे नैना म्हणत असते, थँक्यू राहुल, पण तू का अचानक हे सगळं करतोयस? तेव्हा राहुल म्हणत असतो, नैना, काल मला सगळं काही रिअलाईज झालं आहे. म्हणजे बघ ना, मी तुझी व्यवस्थित काळजी घेत नाही म्हणून आबा मला बोलले, आणि तसंही रजनी काकूसुद्धा म्हणाली आहे ना की व्यवस्थित या अवस्थेत तुझी काळजी घ्यावी लागणार आहे म्हणून, कारण तुझ्यामध्ये खूप जास्त बदल होणार आहेत. पण काल मला खरं रिअलाईज झालं की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे. जेव्हा मी तुला दुसऱ्या मुलाबरोबर बघितली तेव्हा मला खऱ्या प्रेमाची जाणीव झाली. पुन्हा माझ्याकडून असं होणार नाही. तेव्हा नैना म्हणते, तू माझी आणि आपल्या बाळाची जर अशी काळजी घेणार असशील तर दुसरं मला काहीच नको आहे. तेव्हा राहुल म्हणतो, तुला काय हवं नको ते मला माहिती नाही, पण तू मला माझ्या आयुष्यात नकोच आहेस. तर इथे अद्वैत म्हणत असतो, ह्या मुलीला ना कुठे काय बोलावं काही कळत नाही, उगाच आपली कुठे पण तोंड हलवत असते. आता काय वाटलं असेल सगळ्यांना, काय विचार करत असतील, आणि मी कुठे घोरत होतो हे सगळं नंतर सांगायची काय गरज होती तिला. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, येऊ दे, तिला आता चांगलाच धडा शिकवतो. तेव्हा कला येते म्हणते, चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय चांदेकर, काय बोलीस तू बाहेर? माझ्यामुळे तुझी झोप मोड झाली आहे, सगळेजण काय विचार करत असतील? तेव्हा कला म्हणते, ते चुकून माझ्या तोंडातून गेलं. तेव्हा अद्वैत म्हणतो, अच्छा, म्हणजे आधी मान कापायची आणि नंतर बोलायचं चुकून बोलले का? चुकून केलं का ते काम? तुझ्यामुळे आता माझ्याबद्दल काय विचार करत असतील मला कळत नाही आहे. तेव्हा कला म्हणते, एवढं काय रे, मी सॉरी म्हणते ना तुला, माझी चूक झाल्यानंतर मी ती मान्य तरी करते आणि मोठ्या मनाने सॉरी म्हणते. तुला तर ते सुद्धा जमत नाही, सॉरी म्हणतोस का कधी चूक झाली तरी? तेव्हा अद्वैत म्हणतो, मी कधीही चुकीचं वागतच नाही. तेव्हा कला म्हणते, बरं मी तुला आत्ताच दाखवते ना, काल रात्री तू कशावरून रागवला होतास? मी तुला उठवलं म्हणून. तू काय म्हणालास, प्रूफ आहे का तुझ्याकडे की मी घोरतो की नाही? तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, हां, मग तुझ्याकडे आहे का काही प्रूफ? तेव्हा कला म्हणते, दाखवते ना, पण प्रूफ दाखवल्यानंतर लगेचच आपली चूक मान्य करायची आणि मोठ्या मनाने सॉरी म्हणायचं, जमेल का तुला? तुला जमणारच नाही आहे, बघ हवं तर तू. तेव्हा इथे कला आपला मोबाईल दाखवते, त्याच्यामध्ये अद्वैत जोरात घोरत असतो. तेव्हा कला म्हणते, बघितलंस तू, अरे एक लहान मूल असतं ना तुझ्या बाजूला, तर ते घाबरून रडत उठलं असतं, आणि एखादा म्हातारा माणूस तुझ्या शेजारी असता ना तर त्याला तर हार्ट अटॅकच आला असता, एवढ्या जोरात घोरत होतास तू. तेव्हा इथे आता कला म्हणते, आपली चूक झाल्यावर आपण काय म्हणायचं असतं? तेव्हा इथे अद्वैत तिला सॉरी म्हणतो. तेव्हा इथे पुढील भागामध्ये आपण बघूया, अद्वैतने डॉक्टरांना बोलावलेलं असतं आणि अद्वैत म्हणतो की डॉक्टर, रात्री मी जोरात घोरतो, याच्यावरती काही औषध आहे का? कारण बाकीच्यांची झोप मोड होते. तेव्हा इथे आता आबा विचारत असतात, डॉक्टर काय झालं आहे, अद्वैतला ठीक तर आहे ना? तेव्हा कला म्हणते, मी त्याला सकाळी म्हणाले ना तू घोरतोस, म्हणून त्याने डॉक्टरांना बोलावलं होतं.